श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. भयंकर चंद्रग्रहण, चुकूनही करू नका या चुका. चंद्रग्रहणात काय करावं आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्या आहे चंद्रग्रहण. चंद्रग्रहण असल्यामुळे कोणत्या गोष्टी कराव्या किंवा कोणत्या चुका टाळाव्या ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चंद्रग्रहण सिंह आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. अशा परिस्थितीत तो सूतक काळ देखील मानला जाईल. धर्मग्रंथामध्ये चंद्रग्रहणाच्या विशेष नियमांचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया या काळात काय करावे आणि काय करू नये. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहण हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. दरवर्षी सूर्य आणि चंद्र ग्रहण येते. ग्रहणाची वेळ अशुभ मानली जाते. अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. यंदा फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला सूर्यग्रहण झाले. हे ग्रहण भारतात दिसले नाही. अशा परिस्थितीत देशात सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधीचाही विचार केला नाही. आता फाल्गुन महिन्यात चंद्रग्रहण होणार आहे. यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 3 मार्च रोजी आहे. या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. हे वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असेल. या ग्रहणाचा कालावधी 3 तास 27 मिनिटे असेल. हे ग्रहण सिंह आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. अशा परिस्थितीत तो सूतक काळ देखील मानला जाईल. चंद्रग्रहण हा खगोलीयदृष्ट्या पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येऊन चंद्रावर सावळी पडण्याची घटना आहे. धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून ग्रहण काळाला सूतकाचा मानले जाते. त्यामुळे काही विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहण सुरू होण्यापूर्वी घरातील स्वच्छता करून अन्नपदार्थ झाकून ठेवणे शुभ मानले जाते. ग्रहणाच्या काळात नवीन अन्न शिजवणे, खाणे पिणे किंवा घराबाहेर जास्त वेळ राहणे टाळावे. काही लोक ग्रहणात पूजा, जप किंवा मंत्रोच्चार करतात, कारण हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी अनुकूल मानला जातो. चंद्रग्रहणाच्या वेळी प्रार्थना करणे, देवी देवतांचे नामस्मरण करणे, हळदी कुंकू, दीप किंवा अगरबत्ती लावणे शुभ ठरते. शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर घरात पाणी उकळून स्वच्छता करावी आणि उरलेले अन्नपदार्थ नष्ट करणे शुभ मानले जाते. मुलांना, वृद्धांना आणि गर्भवती महिलांना या काळात घराबाहेर जाणे टाळावे असे सांगितले जाते. ग्रहण हा वेल, ध्यान, योग, जप आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी आदर्श मानला जातो, कारण या काळात मानसिक ऊर्जा अधिक संवेदनशील आणि शुद्ध राहते असे पारंपरिक मत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहणामुळे थेट शारीरिक धोका फारसा नसतो, परंतु आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्याचे संरक्षण आवश्यक असते. चंद्रग्रहणात थेट धोका नाही. तरीही ग्रहणाचा वेळ शांततेत आणि सुरक्षिततेत घालवणे योग्य आहे. ग्रहणाच्या वेळी ताणतणाव टाळणे, वादविवाद न करणे आणि सकारात्मक विचार करणे मानसिक आरोग्यास फायदेशीर ठरते. दानधर्म करणे, गरजूंना मदत करणे किंवा आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करणे हा वेळ उपयोगी ठरतो. या सर्व काळजीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकते, मानसिक शांतता वाढते आणि ग्रहणानंतरचे वातावरण अधिक सौम्य व सुखकारी बनते. धर्मग्रंथामध्ये चंद्रग्रहणाचा विशेष नियमांचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया या काळात काय करावे आणि काय करू नये. 2026च्या चंद्रग्रहणाची वेळ दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होईल. हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6:47 पर्यंत चालेल. चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी होतो. अशा परिस्थितीत भारतात सकाळी 6:20 वाजता वर्षाचे पहिले चंद्रग्रहण सुरू होईल. त्यानंतर सायंकाळी ग्रहणाचा समारोप होऊन सूतक कालावधी ही संध्याकाळी 6:47 संपेल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ सुरू होण्यापूर्वी देवाच्या मंदिराला पडद्याने झाकून ठेवावे. सूतकच्या वेळी आपल्या देवाच्या मंत्रांचा जप करत राहा. सूतक सुरू होण्यापूर्वी अन्नपदार्थामध्ये तुळशीचे पाने घालावीत, जेणेकरून अन्न नंतर खाल्ले जाऊ शकेल. विशेषतः ग्रहणाच्या वेळी ब्रह्मचर्याचे पालन करा. ग्रहणाच्या सूतक काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये. चंद्रग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नका. उघड्या डोळ्यांनी ग्रहणाकडे पाहू नका.
सूतक काळात अन्न शिजवू नये आणि खाऊ नये. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी विसरूनही घराबाहेर पडू नये. सूतक काळात पलंगावर झोपू नये. चंद्रग्रहणाच्या दिवशी काय करू नये. कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात चंद्रग्रहणाच्या वेळी, लग्न समारंभ, गृहप्रवेश किंवा प्रकल्पाचे उद्घाटन पारंपरिकपणे टाळले जाते, कारण असे मानले जाते की या काळात ऊर्जा अस्थिर असते. चंद्रग्रहणाच्या काळात काय करू नये. चंद्रग्रहणाच्या काळात घरात जेवण बनवू नये आणि खाऊ नये असे करणे चांगले मानले जात नाही. तसेच गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नयेत. तसेच मंत्र जप करावा. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य आणि पूजा करणे निषिद्ध मानले जाते. ग्रहणाच्या काळात कोणतेही धारदार वस्तू जसे की सुई, कैची, चाकू वापरू नये. चंद्रग्रहणाच्या काळात चुकूनही देवी देवतांच्या मूर्तीला स्पर्श करू नये. असे करणे निषिद्ध मानले जाते. तसेच मंदिरात प्रवेश करू नये. ग्रहण काळात कोणत्याही सुनसान किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जाऊ नये. असे मानले जाते की या काळात नकारात्मक शक्ती या काळात जास्त प्रभावी असतात आणि त्या आपल्यावर हावी होऊ शकतात. चंद्रग्रहणाच्या काळात वाईट बोलू नये. कोणाशी वादविवाद घालू नये. चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे आता आपण पाहूया. ग्रहण काळात मंत्र जाप, श्रोत, पाठ, ध्यान करणे खूप फायदेशीर मानले जाते. या काळात संयम ठेवून मंत्राचा जप केल्याने अनेक पटीने जास्त फळ मिळते. त्यामुळे ओम नमो नारायणाय या मंत्राचा 8000 वेळा जप करू शकता. चंद्रग्रहणाच्या काळात तयार केलेले अन्न फेकून द्यावे आणि ते गाय किंवा कुत्र्याला द्यावे. तसेच दुधापासून बनवलेल्या वस्तूमध्ये तुळस टाकावी. शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे. असे केल्याने व्यक्तीला जीवनातील अडचणीपासून मुक्तता मिळू शकते. ग्रहण सुरू होण्यापूर्वी दान करण्यासाठी तीळ, धान्य, वस्त्र, फळे घरात आणून ठेवावी आणि दान करण्याचा संकल्प करावा. यानंतर ग्रहण संपल्यावर म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी या वस्तू दान कराव्यात. चंद्रग्रहण संपल्यानंतर परिधान केलेले कपडे काढून धुवून टाकावेत. स्नान करून दुसरे स्वच्छ कपडे घालावेत. तसेच पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. ग्रहण काळात महादेवाच्या महामंत्राचा जप करणे खूप प्रभावी मानले जाते. आपण महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावं आणि काय करू नये. वाचा गर्भवती महिलांसाठी नियम. ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी सुई, कात्री, चाकू यांसारख्या टोकदार वस्तूचा वापर करणे टाळावे. तसेच आणखी कोणते नियम आहेत या संदर्भात अधिक माहिती आपण आता जाणून घेऊयात. 1. टोकदार वस्तूचा वापर टाळा. ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी सुई, कात्री, चाकू यांसारख्या टोकदार वस्तूंचा वापर करणे टाळावे. अशा वस्तूचा वापर किंवा स्पर्श अशुभ मानला जातो. त्यामुळे आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते. 2. चंद्रग्रहण थेट पाहू नका. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण थेट पाहू नये. ग्रहणाच्या काळात चंद्राच्या किरणांनी अशुद्ध मानले जाते, जे गर्भात असलेल्या बाळावर वाईट परिणाम करू शकतात. 3. बाहेर न जाता घरीच राहा. ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी शक्यतो घराबाहेर न पडणे योग्य ठरते. विशेषतः रात्रीच्या वेळी नाईट लँडिंग आणि अंधाऱ्या ठिकाणी जाणे टाळा. 4. ग्रहण काळात अन्न बनवू नका आणि खाणे टाळा. चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न बनवणे आणि ग्रहण करणे टाळावे. असे मानले जाते की ग्रहणामुळे अन्न दूषित होते, ज्यामुळे गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 5. आधीपासून तयार केलेले अन्न सुरक्षित ठेवा. घरात आधीपासून तयार केलेले अन्न असेल तर त्यात तुळशीची पाने घालून ठेवावी. तुळस अन्न शुद्ध ठेवण्यास मदत करते. चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी काय करावे. ग्रहण काळात शांतीने घरात राहा आणि धार्मिक मंत्राचे जप करा. हनुमान चाळीसा, गायत्री मंत्र यांचा उच्चार करणे शुभ मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर पवित्र जलाने स्नान करा. शक्य असल्यास गंगाजळ वापरा. नवीन स्वच्छ वस्त्र परिधान करा. ग्रहण संपल्यानंतर दान धर्म करा, ज्यामुळे शुभ फळ प्राप्त होतात. 3 मार्च 2026 धुलवडीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. त्यामुळे ग्रहणाची वेळ, होणारा परिणाम आणि उपाय काय.
2026 मधले पहिले चंद्रग्रहण मंगळवार 3 मार्च रोजी होत आहे. हे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असून ते होळीच्या धुळीवंदन दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कन्या राशी आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रात होणारे हे ग्रहण जगभरातील अनेक भागासह भारतातही ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. चंद्रग्रहणाची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार खगोलशास्त्रीय गणनानुसार ग्रहणाच्या वेळा खालीलप्रमाणे असतील. त्या आता आपण पाहूया. ग्रहणाची सुरुवात दुपारी 1:42 वाजता असणार आहे. खंडग्रास ग्रहण प्रारंभ दुपारी 2:50 वाजता. खग्रास ग्रहण प्रारंभ दुपारी 4 वाजता. ग्रहणाचा मध्य सायंकाळी 4:54 वाजता आहे. तसेच खग्रास ग्रहण समाप्त सायंकाळी 5:44 वाजता. ग्रहणाचा मोक्ष सायंकाळी 6:58 वाजता. भारतात ग्रहणाचे वेध सकाळी 6 वाजल्यापासूनच पाळणे शास्त्रशुद्ध मानले जाईल. तसेच ज्योतिषशास्त्रीय प्रभाव 1. कन्या आणि मीन राशींवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. हे ग्रहण कन्या राशीत होत असल्याने कन्या आणि त्यांच्या समोरील मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. तसेच 2. भावनिक अस्थिरता. चंद्र हा मनाचा कारक असल्याने या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. 3. होळीच्या उत्सवावर परिणाम. होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने रंग खेळताना आणि सण साजरा करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चंद्रग्रहणामुळे होळिका दहन आदल्या दिवशी म्हणजेच 2 मार्च रोजी केली जाईल आणि 3 मार्चला ग्रहण काळ पाळला जाईल. 4. नैसर्गिक आणि राजकीय बदल. या ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतात. शेअर बाजार आणि सोन्याच्या दरामध्येही चढ उतार पाहायला मिळू शकतात. तसेच चंद्रग्रहणाचे नियम. चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरीचा परिणाम आपल्या अन्नावर आणि मनावर होत असतो. ग्रहण कोणी पाळावे आणि कोणी टाळावे हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे वेध आवर्जून पाळावेत. ग्रहणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसे आणि गर्भवती महिलांना शास्त्राने ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात सवलत दिली आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी. मात्र शक्य असल्यास देवाचे नामस्मरण नक्की करावे. 2. आहारविषयक नियम. काय खावे आणि काय टाळावे. ग्रहणाचे वेध लागल्यापासून सूतक काळात जेवण टाळावे. शिजवलेले अन्न ग्रहण काळात दूषित होते असे मानले जाते. त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वीच जेवण उरकावे. ग्रहण काळात पाणी पिणेही शक्यतो टाळावे. मात्र गरज पडल्यास तुळशीचे पान टाकलेले पाणी प्यावे. घरात असलेले दूध, दही किंवा साठवलेले पाणी यामध्ये तुळशीचे पान किंवा दर्भ टाकावेत. यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या लहरीचा त्यावर परिणाम होत नाही. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजे शिजवलेले अन्न खाणे उत्तम मानले जाते. 3. ग्रहण काळात काय टाळावे. वर्ज्य गोष्टी. ग्रहण सुरू असताना झोपणे टाळावे. आजारी लोकांसाठी अपवाद. ग्रहण काळात भाजी चिरणे, कापड कापणे किंवा शिवणकाम करणे अशुभ मानले जाते. कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम ग्रहण काळात सुरू करू नये. 4. कोणते नामस्मरण करावे. मंत्रसाधना काय. ग्रहण काळ हा मंत्रसिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला जप 1000 पटीने अधिक फळ देतो असे म्हणतात. ओम सोमाय नमः चा जप करावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी हनुमान चाळीसा किंवा बजरंग बाण पठण करावे. आपल्या कुलदेवताचे नाव घेणे सर्वात जास्त प्रभावी ठरते. ग्रहणाच्या वेळी चंद्र लाल का दिसतो. चंद्रग्रहणाच्या दरम्यान दिसणारा चंद्राचा लाल रंग हा पृथ्वीच्या वातावरणातून जाणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आहे. निळा प्रकाश अधिक सहजपणे पसरतो तर लाल तरंग लांबी चंद्राच्या दिशेने वळते. यामुळे त्याला तांबे रंगाची चमक मिळते.
हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणाऱ्या रंगासारखे आहे. चंद्रग्रहण का आहे? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. चंद्र हा एक उपग्रह आहे जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. या दरम्यान जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते तेव्हा सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या खगोलशास्त्रीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. ही खगोलशास्त्रीय घटना पौर्णिमेच्या दिवशी होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तारखेला पौर्णिमा येते. चंद्रग्रहण कसे पाहू शकता? असे म्हटले जाते की सूर्यग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहू नये, तर चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. चंद्रग्रहण पाहण्यासाठी विशेष चष्म्याची आवश्यकता नाही. तथापि अभ्यास करणारे खगोलशास्त्रज्ञ निश्चितपणे दुर्बिणी किंवा दुर्बिणीसारख्या उपकरणाचा वापर करतात. तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नका. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो. चंद्रग्रहण कुठे दिसणार आहे? हे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशियात पाहता येईल. याशिवाय हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागातही दिसेल. भारतात चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 25 मिनिटाचा असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 संपेल. दिल्लीत सायंकाळी 6:22 चंद्रोदय होईल. त्यानंतर भारतातील शहरामध्ये हे ग्रहण दिसेल. अशा परिस्थितीत भारतात चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 25 मिनिटांचा असेल. चंद्रग्रहणात वेध कधीपासून पाळावे? चंद्रग्रहणाचे वेध सामान्यतः ग्रहणापूर्वी 3 प्रहर सुमारे 9 तास आधी लागतात. 2026च्या खग्रास चंद्रग्रहणासाठी हे वेध सकाळी 9:43 पासून सुरू होतील. या काळात अन्नग्रहण न करणे, झोपणे, प्रवास करणे, शारीरिक संबंध ठेवणे किंवा कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करणे टाळावे. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांनी संध्याकाळी 5, 10 किंवा वेध सुरू झाल्यापासून नंतर अधिक काळजी घ्यावी. वेध काळ सूतक साधारणपणे सकाळी 9:43 वाजेपासून ग्रहण संपेपर्यंत गर्भधारणा विशेष काळजी. गरोदर स्त्रियांनी या काळात धारदार वस्तू वापरणे, सूर्यकात्री जेवण करणे टाळावे. नियम: ग्रहण काळात जपदान, स्नान आणि देवपूजा करणे उत्तम मानले जाते. भारतातील या शहरांमधून चंद्रग्रहण पाहता येईल. नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, भुवनेश्वर, पटना, गुवाहाटी, इम्फाल, शिलाँग, कोहिमा आणि इटानगर ही भारतातील काही प्रमुख शहरे आहेत जिथे चंद्रग्रहण वेगवेगळ्या टप्प्यात दिसेल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की भयंकर चंद्रग्रहण चुकूनही करू नका. या चुका चंद्रग्रहणात काय करावे, काय करू नये, महिलांनी, लहान मुलांनी, वृद्धांनी कोणते नियम पाळावेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.